नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी. पाहूया सविस्तर. राज्य शासनाने राज्य कृषी पणन मंडळ पुणे अंतर्गत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहे. मात्र खरेदी प्रक्रियेसाठी शासनाने घालून दिलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असून किनवटच्या इस्लापूर येथील हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा तीव्र संताप व्यक्त होत आहे. नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याने सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात डागेल झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणले असले तरी शासनाने ठरवून दिलेले दर्जा निकष शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारे ठरत आहेत. शासनाच्या नियमांनुसार माती व काडी कचरा 2%, चिमलेले, अपरिपक्व व रंगहीन दाणे 5%, कीडग्रस्त किंवा भुंग्याने खराब झालेले दाणे 3%, मशीनने तुटलेले अथवा भेगा पडलेले दाणे 15%, तसेच ओलावा 12% इतक्याच मर्यादेत असणे आवश्यक आहे. या कठोर निकषांमुळे 10 शेतकऱ्यांपैकी केवळ 2 ते 3 शेतकऱ्यांचेच सोयाबीन खरेदी होत असून उर्वरित 6 ते 7 शेतकऱ्यांचे सोयाबीन नाकारले जात आहे. खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांना माल परत न्यावा लागत असून वाहतूक भाडे व हमालीचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड त्यांच्यावर पडत आहे. त्यामुळे शासनाने सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी लावलेल्या अटी शिथिल करून सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान शासनाने जाचक अटी शिथिल न केल्यास किसान सभेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा सजग इशारा किसान सभेचे राज्य अध्यक्ष अर्जुन आडे यांनी यावेळी दिला आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारींबाबत इस्लापूर येथील गोकुळ कृष्ण ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या खरेदी केंद्राच्या चालकांकडे विचारणा केली असता शासनाने घालून दिलेल्या अटींमध्ये बहुतांश शेतकरी बसत नसल्याने दररोज 5 ते 6 शेतकऱ्यांना परत पाठवावे लागत असल्याची माहिती केंद्राचे प्रतिनिधी शुभम जन्नावार यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, किनवट, नांदेड. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने मी या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत समवेत इस्लापूर या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रावरती आता या ठिकाणी आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने खऱ्या अर्थानं एकतर सोयाबीन खरेदीचं केंद्र जे आहे ते अतिशय उशिराने सुरुवात केलेलं आहे आणि यावर्षी प्रचंड अतिवृष्टी झाल्यामुळे आधीच शेतकऱ्यांचं पूर्ण सोयाबीन नुकसान झालं आणि ही बाब सर्व सरकाराच्या लक्षात असतानाही आणि म्हणून सोयाबीन जे आहे ज्या पद्धतीनं सोयाबीन या ठिकाणी येतो आहे त्याच्यामध्ये जर माती आणि त्याचा जो काही खराब झालेला जो काही प्रकार असेल ते 2% पर्यंत सहन करण्यासाठी शासनाने म्हणजे नियम जाहीर केलेला आहे. परंतु या ठिकाणी शासनाच्या नियमापेक्षाही जास्तीचे खडे, माती किंवा सोयाबीन कमी दर्जाचा आहे. या कारणास्तव या खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांना खरेदीपासून वंचित करण्यात येत आहे आणि म्हणून ताबडतोब महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना आमची विनंती आहे. आधीच अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात शेती, माती, पिकं सगळे वाहून गेले. नुकसान भरपाई देतो म्हटले, नुकसान भरपाई मिळाली नाही. आता उशिराने केंद्र तुम्ही सुरू केलात तर ज्याही पद्धतीमध्ये आमचा सोयाबीन या ठिकाणी शेतकरी आणतो आहे त्या परिस्थितीत सरकारने खरेदी करण्याचा आदेश संबंधित केंद्राला द्यावं आणि एकही शेतकरी इथून परत त्यांचा सोयाबीन घेऊन परत त्याला जाता येऊ नये याची व्यवस्था करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने मी या ठिकाणी तात्काळपणे म्हणजे सरकारकडे करतो आहे. असं आहे की ताबडतोबीने ज्या ठिकाणी हे खरेदी केंद्र आहे एक जरी शेतकरी उद्यापासून इथून जर वापस गेला, मी कॉम्रेड अर्जुन आडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या सरकारला चेतावणी देतो, खरेदी केंद्राच्याही अधिकाऱ्यांना चेतावणी देतो. काही करा, कुठल्याही किमतीत करा, पण शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी करा. एक तर खरे शेतकरी आधीच मुकले, आता जे कोणी शेतकरी इथं येत आहेत त्यांना आता अडचण आणता कामा नये आणि जरी त्यांना अडचण आणलं तर हे जे काही चक्काजाम आहे ज्या ठिकाणी हे केंद्र आहे याच ठिकाणी शेतकरी चक्काजाम करतील. याचा जो काही परिणाम आहे तो महाराष्ट्र सरकार आणि संबंधित जो खरेदी केंद्र आणि त्यांची अथॉरिटी आहे यांच्यावर राहील असं दणकावून या ठिकाणी मी सांगतोय.
मध्ये डागीचं प्रमाण जास्त आहे. समजा आपल्याला शासनाकडून डागी मालाचे प्रमाण हे 3 किलो देण्यात आलेलं आहे, 3%. पण जवळपास आपल्या एरियामध्ये हे 5 ते 8% पर्यंत हे प्रमाण आहे. आणि मातीचे प्रमाण आणि काडी कचऱ्याचे प्रमाण हे 2% आहे. व ते सुद्धा 4 ते 5% जाते. या 2 कारणास्तवच आपल्या केंद्रावरून माल वापस जातोय. जवळपास 8 ते 10 शेतकऱ्यापैकी 7 शेतकरी वापस जात आहेत, का तर त्यांचा माल त्या क्रायटेरियात बसत नाही आहे. काल जवळपास 8 शेतकरी दाखवून गेले, 6 वापस गेले. आज सुद्धा जवळपास 6 ते 7 शेतकरी दाखवून गेले, 5 वापस गेले. दोघांचाच माल बसतो. सध्याला मालाची काय परिस्थिती आहे? मालाची सध्या परिस्थिती आवक आहे. लोकं म्हणजे नंबर लागला माल आणून दाखवत आहेत, बट त्यांचा माल क्रायटेरियात बसत नसेल तर आणून फायदा नाही. म्हणून आधीच आम्ही सॅम्पल पडताळणी करतोय आणि त्यांना म्हणजे डागी हे प्रमाण जर वाढून आलं असल्यास तुम्हाला कळू असं सांगतोय. चालेल. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.